घरातून पंचायत समितीला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. माझी मिसेस शाबाई दीपक सोनवणे यांची मागितली होती, परंतु पक्षाने नाही दिल्यामुळं मी स्वतः अपक्ष उमेदवारी लढवत आहे. मागील 25 वर्षांमध्ये बरेच कामं केलेले आहेत. सामाजिक कामं केलेत, पुन्हा शासनाच्या योजना गावापर्यंत थेट प्रयत्न केलेला आहे. रस्ते, पाणी, पिण्याचे पाणी, सभागृह, शेतीला जाणारे शेतकऱ्यांचे शेतरस्ते MRGS मधून राबवलेले आहेत. 25-15 मधून रस्ते काय गावांतर्गत केलेले आहेत. दलित वस्ती सुधार योजनेतून गावात बरेच रस्ते केलेले आहेत. शेती योजनेअंतर्गत विशेष घटक योजनेतून मागासवर्गीय वस्तीमध्ये टाक्या बांधकाम करणे, त्या टाक्यांना पाणी देणे, मागासवर्गीय वस्तीमध्ये बोर पाडणे आणि टाक्या बसवणे आणि अशी बरेच कामे मी केले. भारत निर्माण योजनेचं काम केलेलं आहे. गावात लोकवाटाची पद्धत होती. गावात सर्व लोकांना एकत्रित बसवून लोकसहभाग गोळा करून 40 लाख रुपयेची योजना राबवली. आणि मी ह्या आपशिंगातच नाही तर ह्या पूर्ण पंचक्रोशीत आपशिंगा गणात जेवढे गाव आहेत, कात्री, कामटा, आपशिंगा, दीपकनगर, मोरडा, तडवा, या सर्व गावात मला शासनाच्या जेवढ्या योजना राबवता येतील तेवढ्या मी प्रामुख्याने राबवलेल्या आहेत. 25-15 मधून काय रस्ते घेतलेले आहेत. पुन्हा शिनाबा जलयुक्त शिवारामधून जलयुक्त शिवार या योजनेअंतर्गत मी शिनाबाची बरीच कामं बऱ्याच ठिकाणी केलेली आहेत. रस्ते केलेले आहेत. पूल पुन्हा 20-59 हा जिल्हा परिषद शाळेला दुरुस्तीसाठी निधी असतो, तो पण निधी आणून मी कामं केलेली आहेत. आणि मला 20-25 वर्ष प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. आणि कुठल्या योजना कशा राबवायच्या आणि कशा खेचून आणायच्या हा मला पूर्ण अनुभव आहे. आणि मतदारांना मी जाणतो की मी ज्या वेळेस निवडणूक लढवत आहे आणि ह्या लोकांच्या माझ्या कामाच्या विश्वासावरच मी निवडणूक लढवत आहे. आणि लोकांनी मला प्रेम द्यावं, मला निवडून द्यावं. ह्या नंतरच्या काळात लोकांचे काम करीन. अर्ध्या रात्रीच्याला मी काम करायला, जनतेची सेवा करायला तयार आहे. आणि मला त्या प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. लोकांचे श्रावणबाळाची पगारे असतील, लाडक्या बहिणीच्या पगारे असतील, घरकुल असतील, विहिरी असतील पंचायत समितीतल्या, डॉक्टर बाबासाहेब स्वावलंबन योजनेमधून काही विहिरी आहेत, पाईपलाईन आहेत, सोलार आहे. पुन्हा महाडीबीटी मधून स्प्रिंकलर, कांदाचा गोटे इत्यादी कामे मी करेन. तसेच पंचायत समिती अंतर्गत वृक्ष लागवड, फळबाग लागवड, महाडीबीटी मधून शेतकऱ्यांसाठी स्प्रिंकलर सेट, ड्रिप सिंचन योजना, कांदाचा ग्रीन हाऊस, शेडनेट इत्यादी जे शेतकऱ्याच्या योजना आहेत ह्या खूप मोठ्या प्रमाणात, परंतु लोकांना माहिती नसतं. तर ती लोकांना माहिती करून महाडेबिटमधून ही योजना राबवण्याचा मी प्रयत्न करीन. तसेच गावांतर्गत रस्ते, सिमेंट रस्ते 25-15, आता नवीन स्कीम चालू झालेली आहे. या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे रस्ते खडीकरण करणे, सिमेंट रस्ते करणे, डांबरीकरण करणे, असे बरेच कामं योजना आलेले आहेत. आणि नवीन येणाऱ्या योजना राबवण्याचा मी प्रयत्न करीन.